आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं नाही का? पण हे भविष्य नक्की घडतं कसं? म्हणजे अशी कोणती गुंतवणूक आहे जी मुलांच्या सर्वांगीण विकासाचा पाया रचते? तर आज आपण अशाच काही अत्यंत महत्त्वाच्या सेवांबद्दल बोलणार आहोत. अशा सेवा ज्या आपल्या मुलांच्या उदयासाठी एक मजबूत, एक भक्कम पाया तयार करतात. कधी विचार केलाय की एका मुलाला वाढवण्यासाठी नेमकं काय लागतं? प्रेम, शिक्षण, आरोग्य. हो, या सगळ्या गोष्टी तर आहेतच, खूप महत्त्वाच्या आहेत. पण याच्याही पलीकडे जाऊन विचार केला तर सर्वांगीण विकासाची ती गुरुकिल्ली नेमकी काय आहे? चला, याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या विवेचनात शोधूया. मुलांचा विकास म्हणजे काय? फक्त त्यांची उंची आणि वजन वाढणं इतकंच नाही. नाही, तर त्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक आणि हो, सामाजिक अशा सगळ्याच पातळ्यांवर विकास होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी काय लागतं? तर एक सुरक्षित, प्रेमळ आणि पोषक वातावरण. एक असं वातावरण जिथे त्यांना स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. तर मग असं पोषक वातावरण निर्माण करायचं तर त्याची पहिली पायरी कुठली? ती आहे पाळणाघर. खरं तर हे मुलाच्या सामाजिक जीवनाचं पहिलं प्रवेशद्वारच आहे असं म्हटलं तरी चालेल. आजच्या या धावपळीच्या जगात विशेषतः नोकरी करणाऱ्या पालकांसाठी मुलांची काळजी घेणं हे एक मोठं आव्हान बनलंय. आणि बरोबर इथेच पाळणाघरांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. अहो, ही फक्त मुलांना सांभाळण्याची जागा नाहीये, तर त्यांच्यासाठी घराबाहेरचं एक दुसरं घरच आहे. एका चांगल्या पाळणाघरात मुलांना काय मिळतं याचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांची सुरक्षितता आणि आरोग्याची काळजी तर घेतलीच जाते. पण त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्यांना मिळणारं प्रेमळ वातावरण. खेळता खेळता नकळतपणे त्यांना वेळेवर खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या सवयी लागतात. म्हणजे थोडक्यात काय, तर इथे त्यांच्या आयुष्याचा एक निरोगी आणि तितकाच आनंदी पाया रचला जातो. बरं, पाळणाघरामध्ये विकासाचा पाया तर घालला गेला. आता वेळ आहे त्यावर एक सुंदर इमारत बांधण्याची. आणि ही इमारत म्हणजे बालवाडी. बालवाडी म्हणजे मुलांसाठी जणू एक आनंदाचं विश्वच असतं. इथे पुस्तकं कमी आणि खेळ जास्त. सगळीकडे गाणी, गोष्टी आणि रंगांची दुनिया, जिथे मुलं हसत खेळत शिकतात. औपचारिक शिक्षणाची भीती वाटण्याऐवजी त्याची गोडी लागावी, हाच तर बालवाडीचा खरा उद्देश आहे. इथे मुलं काय शिकतात? तर इतर मुलांमध्ये मिसळायला शिकतात, एकमेकांना मदत करायला, गोष्टी वाटून घ्यायला शिकतात. गाणी गोष्टींमधून त्यांची भाषा सुधारते. चित्रकलेतून त्यांची कल्पनाशक्ती अक्षरशः बहरून येते. थोडक्यात सांगायचं झालं तर बालवाडी ही फक्त शाळेची तयारी नाहीये, ही तर आयुष्यभराच्या शिक्षणाची पहिली आणि सगळ्यात आनंदी पायरी आहे. मग आता एक प्रश्न मनात येऊ शकतो की पाळणाघर आणि बालवाडी यात नेमका फरक काय? दोन्ही मुलांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत, पण त्यांचे उद्देश थोडे वेगळे आहेत. पहा, जिथे पाळणाघराचा भर मुलांची काळजी, त्यांचं पोषण आणि भावनिक सुरक्षिततेवर असतो, तिथे बालवाडीचा मुख्य हेतू असतो खेळातून शिक्षण देणं आणि त्यांचा सामाजिक विकास घडवणं. सोप्या भाषेत सांगायचं तर एक पाया आहे, तर दुसरी त्यावरची इमारत. शालेय अभ्यासक्रम तर महत्त्वाचा आहेच, यात वादच नाही. पण प्रत्येक मुलामध्ये ना काहीतरी खास असतं. एक वेगळं टॅलेंट, एक वेगळी कला दडलेली असते. आणि हेच खास गुण शोधून त्यांना एक व्यासपीठ देण्याचं महत्त्वाचं काम करतं बालभवन. बालभवन म्हणजे काय, तर मुलांच्या स्वप्नांना आणि त्यांच्या कलागुणांना पंख देणारं एक हक्काचं व्यासपीठ. इथे त्यांच्या आत लपलेल्या गायकाला, चित्रकाराला किंवा अभिनेत्याला बाहेर येण्याची संधी मिळते. आणि यामुळे होतं काय, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक नवा सुंदर आकार मिळतो. विचार करा, बालभवनातल्या उपक्रमांमुळे काय होतं. जेव्हा एखादं मूल स्टेजवर जाऊन एखादी कविता सादर करतं, तेव्हा त्याचा आत्मविश्वास कसा दुणावतो. किंवा जेव्हा गटात काम करून एखादी कलाकृती तयार होते, तेव्हा संघभावना आणि नेतृत्वगुण आपोआप विकसित होतात. म्हणजे हे फक्त छंद जोपासणं नाहीये, तर हे भविष्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य शिकणं आहे. आता आपण विकासाच्या सगळ्या बाजू पाहतोय, पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मुलांचा सर्वांगीण विकास तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्यांचं शरीर आणि मन दोन्ही निरोगी असेल. आणि म्हणूनच आरोग्य सेवा हा बालविकासाचा एक अतूट आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ आहे. आणि हे काम कोण करतं, तर आरोग्य केंद्र. ही केंद्र मुलांच्या निरोगी वाढीवर बारकाईने लक्ष ठेवतात. कारण साधं गणित आहे. शरीर आणि मन निरोगी असेल
तरच मुलं मनसोक्त खेळू बागडू शकतील, नवीन गोष्टी शिकू शकतील आणि आपल्यातल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करू शकतील, नाही का? आरोग्य केंद्रांचं काम 4 महत्वाच्या स्तंभांवर उभं आहे, जे मुलांच्या आरोग्याभोवती एक संरक्षक कवच तयार करतं. पहिलं, लसीकरण, जे आजारांपासून बचाव करतं. दुसरं, नियमित तपासणी, ज्यामुळे वाढ योग्य दिशेने होते की नाही हे कळतं. तिसरं, आजारपणावर वेळीच निदान आणि उपचार. आणि चौथं, आरोग्य शिक्षण, ज्यामुळे मुलांना आणि पालकांना निरोगी जीवनशैलीची सवय लागते. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की मुलांच्या विकासासाठी पाळणाघर, बालवाडी, बालभवन आणि आरोग्य केंद्र किती महत्वाची भूमिका बजावतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या सेवा तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा त्यांना समाजाची म्हणजेच आपल्या सगळ्यांची साथ मिळते. एक खूप सुंदर म्हण आहे की एक मूल वाढवण्यासाठी संपूर्ण गाव लागतं. आणि हे अगदी खरे आहे. कुटुंबाकडून मिळणारं प्रेम आणि आधार, समाजाकडून मिळणारं सुरक्षित वातावरण आणि सरकारकडून मिळणारा धोरणात्मक पाठिंबा, हे तीनही स्तंभ जेव्हा एकत्र येतात तेव्हाच आपण आपल्या मुलांसाठी एक सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. ही आपल्या कुणा एकाची नाही, तर आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. आणि आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आपल्या भावी पिढीला आणखी सक्षम करण्यासाठी आपण काय करू शकतो? आपल्या आजूबाजूच्या मुलांसाठी आपण काय करू शकतो? अगदी एक लहानसा प्रयत्नसुद्धा खूप मोठा बदल घडवू शकतो. यावर नक्की विचार करा, कारण आजची मुलं हेच आपलं उद्याचं भविष्य आहेत.